नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. ठाणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा साठला असून सामान्य ठाणेकर त्रस्त आहेत. या प्रश्नावर 3 ते 4 दिवसात पालिका प्रशासनाने तोडगा न काढल्यास राष्ट्रवादी काँग्रेसकडून महापालिका मुख्यालयासमोर कचरा टाकला जाईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिला. तसंच मुंबई महापालिकेतनं ब्लॅकलिस्ट केलेल्या एका विशिष्ट ठेकेदारासाठी कचरा कुंडी घोडवली जात आहे का असा सवाल या निमित्ताने त्यांनी केला आहे. मुंब्रा येथील अनधिकृत बांधकामांच्या ठिकाणावरून वसुली करण्यासाठी महापालिकेतील काही अधिकाऱ्यांमध्ये स्पर्धा लागली आहे. या प्रकाराची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्लीन TMC मोहीम हातात घ्यावी असं आवाहन देखील केलं आहे. राम गणेश गडकरी यांच्या एका अपूर्ण नाटकातील एक उतारा उचलून अमोल मिटकरी आमदारांनी विधान भवनाच्या आवारामध्ये त्यांच्या राष्ट्राध्यक्षपणे भाष्य केलं. त्यांना अट्टल, दारुडा, नालायक असे वाईट शब्दप्रयोग वापरले आणि याचा निषेध करण्यासाठी आम्ही हा निषेध मोर्चा आयोजित केला होता. भारताचे शेक्सपियर म्हणून ओळखले जाणारे भाषाप्रभू राम गणेश गडकरी यांची बदनामी केल्याच्या निषेधार्थ एकवटलेल्या चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाने ठाणे शहरात तीव्र निदर्शनं करून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांचा जाहीर धिक्कार केला. अर्धवट माहितीवर आधारित मराठी भाषेला वैभव प्राप्त करून देणाऱ्या राम गणेश गडकरी यांच्या विरोधात बदनामीकारक विधानं केल्याबद्दल संतप्त CKB समाज बांधवांनी मिटकरी यांच्या फोटोला काळं फासलं आणि त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. CKB समाजाची मंडळी अनेक वर्षांनंतर प्रथमच रस्त्यावर उतरून हे आंदोलन करत असताना दिसली. त्यांच्या भावना यावेळेस तीव्र असल्याचं निदर्शनास आलं. या आंदोलनात मध्यवर्ती संस्थेचे अध्यक्ष समीर गुप्ते, पत्रकार तुषार राजे, रमानंद सुळे, अतुल फनसे, गिरीश राजे, विकास देशमुख, जयदीप कोरडे, राजीव प्रधान, विनय चौबळ, शिरीष गडकरी, दीपक फांडसे, नागेश कुलकर्णी, यशवंत रणदिवे, शेखर देशपांडे, किशोर राजे, नितीन वैद्य, प्रकाश दिघे, तेजस राजे, राधिका गुप्ते, योगिनी चौबळ, पूजा सुळे यांच्यासह अनेक समाज बांधव सहभागी झाले होते. आता अतिमुजोरी महापालिकेतल्या अधिकाऱ्यांची झालेली आहे. कायम आपण करो सो कायदा ह्या पद्धतीने गेले 2-3 वर्ष ठाणे महानगरपालिकेतल्या अधिकाऱ्यांचं वर्तणूक आहे. आज कचऱ्याचा प्रश्न खूप भयान स्वरूपामध्ये ठाणेकरांना गेले 3-4 दिवस भेडसावतोय. राष्ट्रवादीच्या या कार्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर सगळ्या घंटागाड्या उभ्या आहेत, ज्याच्यामध्ये कचरा तसाच आहे भरलेला. आणि आत्ताच काही वेळापूर्वी आजूबाजूच्या नागरिकांनी तिथे मोर्चा काढला होता की इथनं हा कचरा हलवा. म्हणून पुढच्या 3-4 दिवसामध्ये जर ह्या कचऱ्याच्या नियोजनाबद्दल हा कचरा जर ठाणेकरांच्या जीविताला हानिकारक असलेला उचलला गेला नाही तर मुख्यालयाच्या दारावर जाऊन आम्ही कचरा तिथे फेकू. आम्ही जरी महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये सत्तेत असलो तरी ठाणेकरांच्या जीवाशी कोण खेळणार असेल तर ते कदापि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याच्यावर गप्प बसणार नाही. ठाणे महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी आणि जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी शिवसेनेच्या शिलेदारांनी समस्या, सेवा, समाधान या त्रिसूत्रीवर आधारित आनंद आश्रमात जनसंवाद उपक्रमाचं आयोजन केलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे तसंच ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेने माजी महापौर श्री अशोक वैती आणि माजी विरोधी पक्षनेते श्री मनोज शिंदे यांनी नागरिकांच्या शेकडो तक्रारींचं या निमित्ताने निवारण केलं. दरम्यान दर मंगळवारी आनंद आश्रमामध्ये जनसंवाद उपक्रम नियमित सुरू राहणार असून दर गुरुवारी ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांच्या तसंच ठाणे महापालिका संबंधित नागरिकांच्या तक्रारी, समस्या सोडवल्या जाणार असल्याचं अशोक वैती आणि मनोज शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. आता मला असं वाटतं एक 100
100 तरी तक्रारदार या ठिकाणी प्रश्न घेऊन या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण बघतात आहेत की ऑन द स्पॉट डिसिजन सन्माननीय पक्षप्रमुख आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानुसार, त्याचप्रमाणे आमचे खासदार श्रीकांत शिंदे, खासदार आमचे नरेश मस्के साहेब, आमचे मंत्री प्रताप आणि इतर मंत्री सर्व जे सत्तेमध्ये पदाधिकारी आहेत त्या सर्वांच्या सूचनेनुसार कामं करतोय आणि जे नागरिक गरीब नागरिक पोचू शकत नाहीत त्यांना त्यांच्या समस्या पोचवण्याचं काम, त्यांची सेवा करण्याचं काम आणि त्या सेवेतनं समाधान त्यांना मिळेल अशा प्रकारचं कार्य आनंद आश्रमामधून या ठिकाणी चाललेले आहेत. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेली ही परंपरा आहे. हीच परंपरा आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे पुढे घेऊन चाललेत आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे हे आज ह्या ठिकाणी आम्ही सर्व काम करतोय. सर्व टीमवर्कनी काम करतो. कोणी आमच्यात नेता नाही, कोणी काही नाही, सर्व आम्ही टीमवर्कनी काम करतोय. महिला आघाडी देखील आता सक्षमतेने काम करणार आहे आणि ह्या पुढे देखील त्यांच्याकडे काही समस्या आलेल्या आहेत त्यांचं देखील निपटारा होत आहे. आपण पाहिलं असेल की बाहेर देखील आणि इथे देखील पाहिलं की बऱ्याचशा समस्या आपल्यापर्यंत आलेल्या आहेत. काही समस्या तात्काळ फोन करून तिथल्या तिथे सोडवण्याचा प्रयत्न, नाही तर मग आता फक्त ऐकायचं आणि नंतर उद्या या परवा असं नाही. ज्या समस्या आज सुटतायत त्या बऱ्यापैकी आम्ही तात्काळ सोडवतोय. काही समस्या महापालिकेच्या समस्या असतील त्या गुरुवारी आपण महापालिकेत बसणार आहोत. ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ 250 रुपयांची घडणावळ सोने, चांदी, हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स, आईस फॅक्टरी, तलावपाळी, स्टेशन रोड, ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ 250 रुपयांची घडणावळ सोने, चांदी, हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स, आईस फॅक्टरी, तलावपाळी, स्टेशन रोड, ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स. धर्मवीर आनंद दिघे जिद्दशाळा या ठिकाणी विठाई प्रतिष्ठान आणि श्री विजू माने यांनी
होळीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला चला हवा योद्ध्यामधील श्री स्वप्नील भांगले यांच्या वाद्यवृंदावर मुलांनी इको फ्रेंडली रंगांनी होळी खेळून मराठी आणि हिंदी गाण्यांवर मजा केली. अभिजित कमलाकर चव्हाण, अध्यक्ष विठाई सामाजिक संस्था, जिद्द शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि स्वप्नील भांगरे यांच्या हस्ते होळीचं दहन करून पारंपरिक पद्धतीने देवाला गाऱ्हाणं घालून सर्वांना सुखी ठेवण्याचं आवाहन यावेळेस करण्यात आलं. श्री अभिजित चव्हाण यांनी शाळा प्रशासन आणि विजू माने यांचं आभार मानले. यावेळेस विद्यार्थ्यांनी अतिशय आनंदाने होळी खेळली. ठाणे महापालिका क्षेत्रातील टंचाईग्रस्त परिसर तसंच गृहसंकुलांमध्ये प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून रंगपंचमीच्या दिवशी शहरात टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. शहरामध्ये टँकरद्वारे होणाऱ्या पाण्याच्या रंगपंचमीचा अपव्यय होण्याची दक्षता घेऊन महापालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. पहिल्यापासून ठाणे शहरामध्ये रंगपंचमीच्या दिवशी टँकरद्वारे पाणी पुरवठ्यास बंदी घालण्यात आली आहे. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. महापालिका क्षेत्रामध्ये काही ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची टंचाई आहे आणि त्यामुळे होळीच्या निमित्ताने पाण्याची टंचाई आणि अपव्यय होऊ नये या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेच्या मालकीचे 3 टँकर आहेत. याशिवाय पालिका 5 खाजगी टँकर भाड्याने घेते. अशा एकूण 8 टँकरद्वारे महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग शहरातील टंचाईग्रस्त भागाला पाणीपुरवठा करत असतो. वन खात्याकडून आवश्यक परवानगी प्राप्त करायची असल्याने गायमुख घाट रस्त्याचं काँक्रिटीकरण पावसाळ्यापूर्वी होणं शक्य नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यात या परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या घाट रस्त्याची व्यवस्थित डागडुजी आणि डांबरीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाने करावे असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. गायमुख घाट ते फाउंटन हॉटेलपर्यंतचा रस्ता मीरा भाईंदर महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. मात्र त्यावरील गायमुख घाट काँक्रिटीकरणाची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाने यापूर्वीच घेतली असून त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण केली आहे. वन खात्याकडून परवानगी मिळाल्यानंतर या कामाचे कार्यादेश देण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली. या पार्श्वभूमीवर आयुक्त सौरभ राव यांनी गायमुख घाट रस्त्याच्या डागडुजीकरण आणि डांबरीकरणाचे निर्देश दिले आहेत. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.